ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या आमची माती आमची माणसं या कृषीविषयक कार्यक्रमामध्ये मी अजिंक्य टेकाळे आपलं सहर्ष स्वागत करतो. दुग्धजन्य जनावरांमधील गाई आणि म्हशींचं आरोग्य जितकं महत्त्वाचं आहे तितकीच महत्त्वाची त्यांची दूध निर्माण करणारी इंद्रिय आहेत, ती म्हणजे कास आणि सड. या कास आणि सडांचे जे काही आजार आहेत ते या जनावरांसाठी अत्यंत घातक असतात. त्यावर वेळच्या वेळी लक्ष नाही दिलं तर त्यांची दूध उत्पादन क्षमता कायमची कमी होऊ शकते. तर याचबद्दल आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर शाहीर विठ्ठल गायकवाड सर, जे पशुवैद्यकीय शल्यचिकित्सा विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ या ठिकाणी सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या मनापासून स्वागत. सर, तर सर्वप्रथम आम्हाला सांगा की दुग्धजन्य जनावरांमध्ये कोणकोणते आजार आढळून येतात आणि शेतकऱ्यांनी त्यांवर कसं लक्ष ठेवायचं ज्यामुळे ते लवकरात लवकर ओळखता येतील. साधारणतः आपण जर पाहिलं तर दुधाळ जनावरांमध्ये कास आणि सडांचे विकार जर आपण पाहिले तर कास आणि शक्यतो गाई आणि म्हशींमध्ये 4 सड असतात, शेळ्या मेंढ्यांमध्ये 2 सड असतात आणि सडांच्या आतमध्ये एक पोकळी असते आणि सडाचं तोंड, असे 3 भाग असतात. तर शक्यतो या 3 भागाचे विकार हे या ठिकाणी जास्त प्रमाणात आपल्याला आढळून येतात. अच्छा, तर ह्या 3 भागांचे वेगवेगळे विकार आपल्याला आढळून येतात. तर शेतकऱ्यांनी कशा प्रकारे यांचं लक्ष ठेवलं पाहिजे ज्यामुळे आपल्याला ते लवकरात लवकर ओळखता येतील. दुग्ध व्यवसाय करत असताना किंवा आपण दुधाळ जनावरं ज्यावेळेस पाळत असतो त्यावेळेस शेतकऱ्यांनी दररोज त्या जनावराच्या कासेचं आणि सडांचं अत्यंत बारकाईनं निरीक्षण करणं गरजेचं आहे. त्या सडावरती किंवा कासेवरती जर जखम असेल तर वेळीच त्या जखमेचं उपचार करून घेणं गरजेचं आहे. जर सडावरती सूज असेल तर शक्यतो शेतकऱ्यांनी किंवा दूध काढणाऱ्या व्यक्तीने जर सडाला किंवा कासेला हात लावला तर त्या जनावराला वेदना होतात आणि त्याच्यामुळे जनावर लात मारतं. मग त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की सडाला किंवा कासेला काहीतरी इजा झालेली आहे. आणि इजा झालेली नसेल तरी पण सडाचा जो पोकळीचा भाग असतो त्या पोकळीच्या भागामध्ये सुद्धा काही विकार असतात. तर ते पाहण्यासाठी हातामध्ये किंवा अंगठा आणि पहिलं बोट ह्याच्यामध्ये जर ते सडाचे आपण असे तपासून पाहिलं तर आतमधल्या गाठी किंवा पोकळींमध्ये काय विकार आहेत का ते शेतकऱ्याच्या लक्षात येऊ शकतं. किंवा सडाच्या तोंडाकडे काही इन्फेक्शन आहे का, सुजलेलं आहे का, बंद आहे का, त्याच्यातून दूध गळतं आहे का, हे सगळं शेतकऱ्याला पाहता येतं. आणि हे जर त्याच्या जनावरामध्ये आढळलं कुठच्याही जनावरामध्ये तर त्यावरती पशुवैद्यकीयाच्या साह्यानं किंवा शेतकऱ्यांनी स्वतः त्याच्यावरती प्रथम उपचार करून होणारं शेतकऱ्यांचं जे आर्थिक नुकसान आहे ते आपण टाळू शकतो. म्हणजेच रोजच्या रोज बारकाईने निरीक्षण करून देखील या आजारांचं निदान होऊ शकतं. सर, तुम्ही जे 3 प्रकार सांगितले त्यातील पहिला प्रकार म्हणजे कासेच्या आणि सडाच्या त्वचेला होणारे विकार. तर हे विकार कोणकोणते आहेत आणि यावर काय उपाययोजना करायला हव्या? सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं तर त्वचेच्या विकारामध्ये काही जे विकार आहेत ते अनुवंशिक आहेत. जसं की नॉर्मली जसं बोललो की गाई म्हशीमध्ये 4 सड असतात आणि शेळ्या मेंढ्यांमध्ये 2 सड असतात. पण काही जनावरांमध्ये 4 पेक्षा जास्त सड असतात. आपण त्यांना सुप्रा न्युमररी टीट्स बोलतो, एक्स्ट्रा टीट्स असतात. तर असे टीट असल्यानंतर, असे जे सड असल्यानंतर त्या सडातून दूध येतंय की नाही हे ती गाय व्यायल्याशिवाय कळत नाही. त्याच्यामुळं पहिल्यांदाच जर ती गाय असेल किंवा पहिलारू म्हणतो आपण त्याला, पहिलारू गाय असेल आणि ती व्यायल्यानंतर मग आपल्या लक्षात येतं की ते जे अधिकचं सड आहे त्याच्यातून दूध येतंय की नाही. जर त्या सडातून दूध येत असेल तर त्याच्यावरती काही उपाय नाही केला तरी चालतो. पण त्या सडाच्या मुळं जर दूध काढताना त्रास होत असेल किंवा ते दूध काढताना अडचण येत असेल
आणि त्या सडातून जर दूध येत नसेल हम्म. तर अशा स्तनाची आपण किंवा सडाची एक शस्त्रक्रिया करून ते सड आपण काढून घेऊ शकतो शकतो. पशुवैद्यकीच्या हम्म. मदतीनं. काही लोकांमध्ये असा समज असतो की 4च्या ऐवजी 6 सड आहेत हम्म. म्हणजे माझ्या जनावराचं दूध वाढेल, पण हम्म. शास्त्रीयदृष्ट्या असं हे चुकीचं शक्य आहे, नाही. शक्य नाही. जर एक्स्ट्रा किंवा अधिकचे सड असतील आणि त्याच्यातून दूध येत नसेल तर ते दूध काढताना अडचण होऊ नये यासाठी शक्यतो शस्त्रक्रिया करून काढून घेतलेलं बरं असतं. अच्छा. तुम्ही जे 3 प्रकार सांगितलेत त्यापैकी दुसरा प्रकार हा आहे की त्याच्या सडांच्या पोकळीच्या मध्ये देखील विकार असतात. तर हे विकार कोणकोणते असतात? सडांच्या पोकळीच्या अगोदर आपण त्वचेचे विकार पाहूया. हा त्वचेचा पहिला विकार झाला. बरं. तर दुसरा त्वचेचा विकार जर आपण पाहिलं प्रामुख्यानं तर आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतकरी आपली जनावरं चरण्यासाठी शेतामध्ये सोडून देतो आणि शेतामध्ये सोडून दिल्यानंतर ते चरताना काही काटेरी वस्तू असतील किंवा तारेचं कुंपण असेल किंवा काही दगड असतील किंवा त्याच्यामुळं त्या सडाला किंवा कासेला इंजुरी होऊ शकते, इजा होऊ शकते. आणि अशी इजा झाल्यामुळं शक्यतो अशा प्रकारच्या इजा ह्या शेळी किंवा मेंढीमध्ये जास्त होतात. कारण शेळी हा असा प्राणी आहे की तो शेती की झाडावरती चढून झाडाचा पाला खात असते. त्याच्यामुळं काटेरी झाड असेल तर ती काटेरी झाडावरती शेळी चढते, पुढचे 2 पाय वरती ठेवून खात असते आणि त्यावेळेस तिच्या सडाला किंवा कासेला असे ओरखडणे किंवा इजा होणे असे प्रकार जास्त असतात. तर असे जर प्रकार आपल्याला आढळून आले तर योग्य वेळी त्या इजेची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. असं जर आपल्याला आढळून आलं तर ती इजा झालेली सड किंवा कास स्वच्छ पाण्यानं धुवून घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये एखादं जंतुनाशक औषध स्वच्छ पाण्यामध्ये मिक्स करून ते कास धुतली तरी चालेल. त्याच्यानंतर त्या ज्या इजा झालेल्या आहेत त्या इजेच्या इथे काही काटा असेल किंवा घाण असेल, माती असेल किंवा त्वचा असेल, मेलील त्वचा असेल तर ती स्वच्छ करून घेतली पाहिजे. आणि शक्यतो 5 ते 6 दिवसासाठी एखादं प्रतिजैविक असलेलं मलम, बाजारामध्ये भरपूर प्रमाणात प्रतिजैविक मलम उपलब्ध आहेत, असं मलम आपण त्या ठिकाणी 5 ते 7 दिवसासाठी लावलं पाहिजे. आणि सोबतच प्रतिजैविकाचे इंजेक्शनसुद्धा त्या शेळीला किंवा त्या गाईला किंवा त्या म्हैशीला दिलं पाहिजे जेणेकरून तिथं जंतुसंसर्ग होणार नाही आणि तो जंतुसंसर्ग सडाच्या आतमध्ये त्याचा प्रवेश होऊ नये. आणि सडाच्या आतमध्ये जर त्याचा प्रवेश झाला किंवा तिथे जर फैलाव झाला तर कासेचा दाह पण होऊ शकतो. त्याच्यामुळं अशा प्रकारची जर काळजी घेतली, ओरखडणे किंवा त्याच्यावरती इजा झाल्या असतील तर आपण ती 5 ते 7 दिवसामध्ये तशी जखम बरी करू शकतो. आता ह्याच्यामध्ये दुसरं असं असतं की ज्यावेळेस ही इजा सडावरती जी इजा असते तारेच्या कुंपणामुळे झालेली असेल किंवा काटेरी झुडपांमुळे झालेली असेल तर काही वेळेला ही इजा अत्यंत खोलवर असते. अच्छा. आणि तिकडे छिद्र तयार होतं आणि ते छिद्र तयार झाल्यामुळे दुधाचं नॉर्मल एक येणारं छिद्र असतं आणि हे अतिरिक्त एक छिद्र तयार होतं. त्याच्यामुळं काय होतं की दुधाळ जनावरांमध्ये त्या काट्याच्या किंवा तारेच्या कुंपणाने झालेल्या इजेमुळे त्या इजेतून पण दूध बाहेर येऊ शकतं. आणि अशा प्रकारामध्ये मग आपण जर ती जखम छोटी असेल किंवा छिद्र जर छोटं असेल तर आपण त्या गाईचं किंवा म्हशीचं सड दाबल्यानंतर दूध काढताना 2 ठिकाणून आपल्याला दूध येऊ शकतं, ते आढळतं. तर अशा ठिकाणी जर छिद्र छोटंसं असेल तर पोटॅशियम परमॅंगनेट म्हणून एक औषध येतं, त्याचं थोड्या वेळ त्याच्यावरती त्या छिद्रावरती दाबून धरल्यानंतर ते छिद्र जर छोटं असेल तर ते आपोआप एक 3-4 दिवसात बंद होऊन जातं. मात्र जर ते छिद्र मोठं असेल आणि त्याच्यामधून जास्त प्रमाणात दूध जर बाहेर येत असेल तर अशा छिद्रावरती किंवा अशा सडावरती आपल्याला शस्त्रक्रिया करावी लागते. आणि शस्त्रक्रिया करून ते जे अधिकचं बनलेलं जखमेमुळे बनलेलं छिद्र आहे ते शिवून घ्यावं लागतं पशुवैद्यकाच्या सहाय्याने. स्थानिक पद्धतीचे म्हणजे ज्या सडावरती आपण ती शस्त्रक्रिया करणार आहोत त्या सडालाच फक्त भूल देऊन अशा प्रकारची शस्त्रक्रिया करून आपण त्या ठिकाणी असे छिद्र बंद करू शकतो. आणि त्याच्यामध्ये घेण्याची काळजी अशी असते की अशा प्रकारची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तर ते दुधाळ जनावर असेल तर ते अर्जंटमध्ये किंवा तत्परतेनं आपल्याला करून घ्यावं लागते, कारण त्यामध्ये शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होऊ शकतं दुधाचं. आणि मग अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर शक्यतो त्या सडातून दूध काढताना आपण हाताने प्रेस किंवा हाताने दाबून न दूध काढता आपण सायफन ट्यूब टाकून एक 7 ते 8 दिवसासाठी त्या सडातून दूध काढलं पाहिजे. आता आणखी जर त्वचेचे आपण विकार पाहिला तर साधारणतः
सर्वात कॉमन असा आढळणारा म्हणजे सडावरती आणि कासेवरती चामखिळीसारख्या गाठी तयार होतात. अच्छा. आता ह्या गाठी विषाणूजन्य रोगामुळे होतात. पॅपिलोमा व्हायरस आहे, त्या व्हायरसमुळे होतात आणि सुरुवातीला 1-2 गाठ असते. नंतर जर आपण याची काळजी नाही घेतली किंवा याचे जर आपण उपचार नाही केले तर ती गाठ पूर्ण 4 सडांवरती आणि कासेवरती पण त्या गाठी वाढू शकतात. तर सुरुवातीला एखादी गाठ असेल, मोठी गाठ असेल, तर आपण शेतकरी त्याच्या घरगुती उपचारांप्रमाणे त्या गाठीच्या बेसला किंवा त्याच्या गाठीच्या बुंध्याला जर आपण नायलॉनचं घट्ट गाठ मारून ठेवली तर कालांतरानं काय होतं की त्या गाठीचा रक्तप्रवाह कमी होतो किंवा बंद होतो आणि ती गाठ गळून पडते. मात्र जर गाठी खूप जास्त असतील किंवा मोठ्या असतील तर त्यामध्ये आपल्याला शस्त्रक्रिया करून त्या गाठी काढाव्या लागतात. कारण जर अशा गाठी नाही काढल्या तर नंतर ते फुटतात आणि त्याच्यामध्ये जंतू प्रादुर्भाव होतो आणि मग जंतू प्रादुर्भाव झाल्यानंतर दूध काढताना किंवा बसताना उठताना त्या जनावराला अतिशय तीव्र अशा वेदना होतात आणि त्यामुळं जनावराचं दुधाचं जे उत्पादन क्षमता आहे ती कमी होऊ शकते. त्याच्यामुळं अशा गाठी आपण काढल्या पाहिजेत. आता आमच्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत जे आमचे महाविद्यालय आहेत, प्रत्येक विभागामध्ये जी महाविद्यालय आहेत त्या प्रत्येक विभागाच्या महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागामध्ये आम्ही एक अशा प्रकारच्या ज्या चामखिळी आहेत त्या चामखिळी काढून त्या जर आपण त्या विभागाच्या मायक्रोबायोलॉजी विभागामध्ये जर दिल्या महाविद्यालयाच्या तर तिकडून आपल्याला एक लस तयार करून मिळते. ती लस जर आपण त्याच जनावराला, ज्या जनावराच्या गाठी काढलेल्या आहेत त्याचीच लस बनवून त्याच जनावराला जर आपण दिल्या तर अशा ह्या व्हायरसमुळे होणाऱ्या ज्या चामखिळीसारख्या गाठी आहेत त्या पूर्ण सडेवरती किंवा कासेवरती भरलेल्या असतात, ह्या संपूर्णपणे नाहीशा होऊ शकतात. म्हणजे चामखिळीच्या गाठींपासून तयार होणाऱ्या लसीपासून आपण चामखिळीचाच इलाज करू शकतो. सर, आता तुम्ही जो दुसरा विकार सांगितला म्हणजेच सडांच्या पोकळीमध्ये निर्माण होणारे विकार, हो, तर हे कोणकोणते विकार आहेत? आता सडांच्या पोकळीमध्ये निर्माण होणारे विकारामध्ये जर आपण पाहिलं तर सडांच्या पोकळीमध्ये जसं मूत्राशयामध्ये खडे तयार होतात. अच्छा. आपल्या माणसांमध्ये किंवा इतर जनावरांमध्ये, श्वानांमध्ये, मांजरांमध्ये, तसे काही प्रमाणामध्ये ह्या सडांमध्ये दुधाचे खडे तयार होतात. अच्छा. आणि हे दुधाचे खडे तयार कसे होतात की त्या दुधातील जे काही क्षार असतात ते क्षार त्या सडाच्या पोकळीमध्ये आत जमा होतात आणि कालांतराने त्या क्षाराचंच नंतर खड्यांमध्ये रूपांतर होतं. जर हे खडे जर छोटे असतील तर जनावरांना काही जास्त वेदना होत नाहीत किंवा दुधाची जी स्ट्रीम येते, दूध जे सरळ रेषेत खाली येतं ते सरळ रेषेत खाली येत असतं. मात्र छोटे खडे असतील तर ते दुधासोबत गळून येतात, निघून येतात. पण आपण जर लक्ष नाही दिलं वेळीच तर अशा प्रकारचे खडे मोठे होतात आणि खडा मोठा झाल्यामुळं मग त्या दुधाच्या पोकळीतला किंवा सडाच्या पोकळीची जागा ऑक्युपाय झाल्यामुळे त्या दूध व्यवस्थितरित्या बाहेर येऊ शकत नाही. आणि आपण जर पाहिलं तर त्या सडामध्ये आपल्याला स्पष्ट अशा गाठी दिसतात किंवा ते खडे दिसतात. तर अशा खड्यांवरती पशुवैद्यकीच्या साह्यानं तर ते खडे आतल्या आतमध्ये क्रश करून आपण ते बाहेर दुधाच्या थ्रू आपण बाहेर काढू शकतो. अगदीच मोठा खडा जर असेल तर त्यासाठी मात्र आपल्याला एक छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागते आणि त्या पोकळीतला तो खडा काढून घ्यावा लागतो. आमची माती आमची माणसं. म्हणजे दुधाचे खडे हा एक याच्यातले विकार आहे. पण हा जो विकार आहे तो हा अत्यंत दुर्मिळ असा विकार आहे, ज्या सडाच्या पोकळीमध्ये निर्माण होणारा. ह्याच्यामधला दुसरा प्रमुख आणि अतिशय घातक जो असा प्रकार आहे त्यामध्ये तो सडाच्या आतमध्ये जाळीदार पडदा तयार होतो. अच्छा. आपण त्याला टीट स्पायडर म्हणतो. म्हणजे जसं तो कोळी जसं अडगळच्या ठिकाणी जाळं त्याचं तयार करतो तसं त्या सडाच्या पोकळीमध्ये आतमध्ये त्वचेचं जाळीदार पडदा तयार होतो. आणि तो पडदा तयार झाल्यामुळं मग काय होतं की जे दूध काढताना दूध सहसा बाहेर येत नाही किंवा दूध सडाच्या वरच्या भागामध्ये साठून राहिलेलं दिसतं. आपण कितीही प्रेस केलं दूध काढताना तर ते दूध येऊ शकत नाही. तर मग अशा प्रकारचे हे जे पडदे तयार होतात, हे पडदे होतात कशामुळे तयार, तर शक्यतो ज्या दूध काढणारा जो माणूस असतो किंवा व्यक्ती असतो त्यांना दूध काढताना अतिशय शास्त्रीय दृष्ट्या योग्य प्रकारे त्या सडातून दूध काढलं पाहिजे. जर चुकीच्या पद्धतीनं त्या सडातून दूध काढलं, म्हणजे आपण अंगठ्यानी किंवा बोटानी त्या सडाला नेहमी दररोज असं दाबत राहिलो तर कंटिन्युअसली तिथे इजा होते
आणि त्या इजेमुळे अशा प्रकारच्या त्वचेचे किंवा पडदे, जाळीदार पडदे आतमध्ये तयार होण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट म्हणजे त्या सडावरती जर सतत मार लागत असेल, आपल्या गोठ्यामध्ये जर आपल्या जनावराची बसायची जागा ओबडधोबड असेल, खडे असतील, तर त्या प्रत्येक वेळेस ते जनावर बसताना उठताना त्या सडावरती तिथे इजा होते आणि अशा प्रकारचे जाळीदार पडदा आतमध्ये तयार होतो. आणि हा जाळीदार पडदा जर थोडा असेल, छोटा असा असेल, तर तो आपल्याला एक टीट स्पायडर म्हणून एक इन्स्ट्रुमेंट आहे, पशुवैद्यकाकडे ते असतं, तर ते त्या सडाच्या आतमध्ये टाकून ते पडदा आपल्याला काढून घेऊ येऊ शकतो. आणि जर तो पडदा जास्त प्रमाणात असेल, पूर्ण सडामध्ये तो पडदा जर भरलेला असेल, तर अशा कंडिशनमध्ये किंवा अशा स्थितीमध्ये आपल्याला एक शस्त्रक्रिया करावी लागते आणि शस्त्रक्रिया करून तो पडदा आपण बाहेर काढून त्या सडाची दुधाची निर्मिती किंवा दुधाचा येणारा फ्लो पूर्वी जैसा होता तसा आपण तो मेंटेन करू शकतो. म्हणजे दुधांचे खडे किंवा जाळीदार पडदे हे विकार पोकळीमध्ये निर्माण होतात. या व्यतिरिक्तही अजून काही या विकार व्यतिरिक्त होतात? जर आपण पाहिलं तर आणखी एक महत्त्वाचा विकार म्हणजे सडाच्या पोकळीमध्ये आतमध्ये गाठी तयार होतात. तर सुरुवातीला ही गाठ सडाच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी असती आणि आपल्याला ती शेतकऱ्याला किंवा पशुपालकाला लक्षात नाही आली किंवा आपण जर कासेचं निरीक्षण नाही केलं, कासेचं सडाचं आपण जर त्याला तपासून नाही पाहिलं बोटाच्या साहाय्याने किंवा हातांच्या साहाय्याने असं, तर त्याच्यामध्ये मग ते गाठ वाढत जाते आणि वाढत वाढत ती पूर्ण त्या सडाची पोकळी पण ती भरून जाते आणि मग त्यावेळेस अशा गाठी काढणं थोडंसं अवघड असतं आणि त्या जनावराला खूप वेदना होतात, त्या दूध येत नाही बाहेर आणि मग अशा गाठी आपल्याला काढाव्या लागतात. आता अशा गाठी तयार होण्यामागचे कारणं पण जर आपण पाहिलं तर पुन्हा आपण तेच आहे की जनावराला त्या सडावरती जर वारंवार इजा होत असेल किंवा तिकडे जनावराला लागलं काही लागलं तर अशा गोष्टीमुळं किंवा दूध काढण्याची चुकीची पद्धत असेल, तिकडे आपण त्या स्तनावरती किंवा त्या सडावरती कंटिन्युअसली सारखं प्रेशर देत असेल तर अशामुळं पण अशा गाठी तयार होतात. आता ह्या गाठी आपण जर छोट्या गाठी असतील तर पशुवैद्यकाच्या साहाय्यानं एक इन्स्ट्रुमेंट आहे, छोटंसं इक्विपमेंट आहे, त्याच्या साहाय्याने ते सडाच्या आतमध्ये टाकून अशा प्रकारच्या गाठी आपण त्या काढू शकतो. पण ह्या जर गाठी आपण वेळीच पाहिल्या, लहान असतानाच जर काढल्या तर आपण त्या सडाची दूध देण्याची क्षमता पूर्ववत करू शकतो. मात्र जर आपण लक्ष नाही दिलं आणि त्या गाठी पूर्ण पोकळीमध्ये वाढल्या तर मग मोठी शस्त्रक्रिया करून अशा प्रकारच्या गाठी काढाव्या लागतात आणि शक्यतो अशामध्ये की त्या जनावराची दूध देण्याची क्षमता किंवा त्या सडाची दूध बाहेर काढण्याची क्षमता जी आहे ती पूर्ववत होईलच असं काही सांगता येत नाही. अच्छा, म्हणजे दुधाचे खडे, जाळीदार पडदे आणि ह्या निर्माण होणाऱ्या गाठी हे सडाच्या पोकळीमधील विकार आहेत. तर आता पुढील तिसरा प्रकार जो तुम्ही सांगितला होता की सडाच्या तोंडाचे जे विकार आहेत ते कोणकोणते आहेत? हां, आता सडाच्या तोंडाचं काम हे असतं की त्या कासेतून सडातून दूध बाहेर काढणं. जर सडाच्या तोंडाचे आजार झाले असतील तर त्याच्यामध्ये काय होतं की दूध बाहेर येत नाही. आता याच्यामध्ये पहिला प्रकार असा आहे की त्या सडाच्या तोंडाचा आकुंचन होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं आणि ते पार्शियली ते सडाचं तोंड बंद होतं. ओके, आता हे सडाचं तोंड बंद झाल्यानंतर अशा जनावरांमध्ये लक्षणं काय दिसतात तर व्याल्यानंतर आपण ज्यावेळेस दूध काढायला जातो त्यावेळेस नॉर्मली ज्या 3 सडांना दूध काढण्यासाठी जेवढं प्रेशर आपल्याला लागतं त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर किंवा जास्त दाब ह्या सडाला आपल्याला द्यावा लागतो. आणि दूध काढण्यासाठी लागणारा वेळ जरी आपण पाहिला तर दूध काढण्यासाठी लागणारा वेळ वाढतो. त्याच्यानंतर जनावराला वेदना होतात आणि दुधाची जी धार आहे ती धार सरळ किंवा सरळ रेषेत येत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला जर लक्षात आल्या तर आपण शेतकरी समजून जाऊ शकतो की आपल्या जनावराच्या सडाच्या तोंडाला आकुंचन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे दूध त्याच्यातून बाहेर येऊ शकत नाही. तर आता हे होतं कशामुळे तर जनरली काय होतं की गोठ्यामध्ये बसताना उठताना खडे असतील किंवा तिकडची माती असेल त्याच्यावरती प्रेशर पडतं, खड्यांनी त्या तोंडाला इजा होते आणि वारंवार जर इजा होत राहिली तर त्या ठिकाणी सूज येऊन ते तोंड बंद होतं. दुसरं असं आहे की कासेचा दाह किंवा सडांचा दाह म्हणून एक आजार आहे, जीवाणूजन्य आजार आहे. या आजारामध्ये जनावरांच्या दुधामध्ये कासेमध्ये पू तयार होतो, रक्तमिश्रित दूध येतं, खूप वेदना होतात, कास सुजलेली असते, लाल अक्षरशः लाल कलरची झालेली असते सुजून. मग अशा ज्या कासेचा दाह असतो तो कासेचा दाहाची उपाययोजना केल्यानंतर ते जनावर बरा होतो त्या दाहापासून. परंतु
त्या ठिकाणी कंटिन्युअसली सूज असल्यामुळे सुद्धा अशा तोंड बंद होण्याची शक्यता त्या ठिकाणी असू शकते. तिसरी गोष्ट म्हणजे जसं मी बोललो तसं की आपण जर दूध काढण्याची पद्धती जर आपली चुकीची असेल, आपण त्या सडाच्या तोंडावरती जर दाब देऊन ते दूध काढत असेल तरी पण सडाच्या तोंडाचं आकुंचन होण्याची शक्यता असते. आता ह्यामध्ये उपचार किंवा उपाय जर आपल्याला करायचं म्हणलं तर सुरुवातीला शेतकऱ्यांनी जर घरच्या घरी उपाय करायचे असतील तर ज्या सडाच्या तोंडाचं आकुंचन झालेलं आहे किंवा ज्या सडाच्या तोंडातून दूध येण्यासाठी खूप त्रास होतोय तर असं सड किंवा कास पूर्णपणे निर्जंतुकी करून पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घेतली पाहिजे. ते सडाचं तोंड प्रतिजैविक किंवा निर्जंतुकीच्या पाण्याने धुवून घेतलं पाहिजे. आणि एक बाजारामध्ये किंवा पशुवैद्यकांकडे टीट प्लग नावाचं एक छोटंसं हे असतं, ज्याचं सायपनच्या नळी असते ना तसं एक टीट प्लग असतं. तर ते टीट प्लग हळूवारपणे त्या जे सडाचं तोंड आहे त्या सडाच्या तोंडाच्या आतमध्ये ठेवायला पाहिजे. आणि मग ते टीट प्लग ठेवल्यानंतर ते टीट प्लग जवळजवळ 7 ते 8 दिवसासाठी तसंच ठेवायचं. बाकीच्या सडांच्या ज्या दूध आहे ते आपण प्रेस करून काढायचं आणि त्या सडाच्या त्या टीट प्लगच्या माध्यमातूनच ते दूध काढून घ्यायचं. अशा प्रकारे जर आपण 7 ते 8 दिवसासाठी जर तो टीट प्लग त्या सडाच्या तोंडामध्ये ठेवला तर साधारणपणे त्याच्याने कालांतराने त्या सडाच्या तोंडाचं भागाचं प्रसारण होतं आणि मग 7-8 दिवसानंतर आपण टीट प्लग काढून घेतल्यानंतर त्याच्यातून नॉर्मल जसं पहिलं दूध येत होतं त्याप्रमाणे दूध येण्यास सुरुवात होते. आता हे शेतकऱ्यांनी करून पण जर त्या तोंडाचं आकुंचन झालेलं आहे किंवा दूध पुन्हा पहिल्यासारखं येत नसेल तर त्यामध्ये एक पशुवैद्यकाच्या सहाय्यानं किंवा शेजारच्या पशुवैद्यकाला बोलवून त्या सडाच्या तोंडावरती एक छोटीशी पार्शियल स्पिंक्ट्रॅक्टॉमी नावाची एक शस्त्रक्रिया करून घ्यावी लागते. त्याच्यामध्ये आपण त्या सडाच्या तोंडाचा काही भाग त्रिकोणी असा भाग काढून घेतो आणि तिकडे 1-2 टाके घेतो जेणेकरून ते सडाचं तोंड थोडंसं मोठं होतं आणि मग नॉर्मली आपल्याला त्या सडातून दूध येऊ शकतं. मात्र ह्या शक्यतो ज्या शस्त्रक्रिया सडाच्या किंवा कासेच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या शक्यतो जनावर भाकड काळमध्ये असताना करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस जनावर दूध देत असतं आणि आपण त्या दुधाळ जनावरांमध्ये दूध देणाऱ्या जनावरांमध्ये कासेवरती किंवा सडावरती शस्त्रक्रिया करत असेल तर त्या दुधामुळं तिथे इन्फेक्शन वाढू शकतं. पण काही गोष्टींमध्ये जर अत्यंत निकडीचे असेल तर त्यामध्ये दूध देण्याच्या कार्यकाळामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जाऊ शकतात. आमची माती आमची माणसं. तोंडाचे आकुंचन होणे, दाह होणे हे या विकाराचे वेगवेगळे प्रकार आहेत. या व्यतिरिक्त अजून काही प्रकार आहेत सर याच्यामध्ये? जसं तोंडाचं आकुंचन होतं तसं काही जनावरांमध्ये अनुवंशिक त्यांच्या अनुवंशिकतेमुळे तोंडाचा आकार मोठा होतो. अच्छा. जसं आकुंचन होतं तसं तोंडाचा आकार मोठा होतो आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या सडातून जनावर उभं असले तरी किंवा जनावर बसताना उठताना सतत त्याच्यातून दूध गळत राहतं आणि ते दूध गळत राहिल्यामुळे एकतर शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होतं आणि दुसरी गोष्ट त्या सडाच्या तोंडाचा जो प्रसारण झालेला आहे त्याच्यामुळे ते सडाचं तोंड कायमस्वरूपी उघडं राहतं आणि अशा उघड्या राहिलेल्या सडाच्या तोंडामुळे जनावर बसल्यानंतर तिकडच्या मातीतले काही जीवाणू वगैरे असतील तर ते आतमध्ये प्रवेश करू शकतात आणि कासेचा दाह किंवा इतर आणखी काही गोष्टी त्याच्यामध्ये आजार वाढवू शकतात. त्याच्यामुळे ह्या कासेच्या सडाच्या तोंडाचं जास्त प्रसारण होऊन जर ते उघडं झालेलं असेल त्याला आपण लिकी टीट्स बोलतो. म्हणजे कंटिन्युअसली त्याच्यातून दूध गळतच राहत असतं. तर अशा जनावरांमध्ये शक्यतो आपण काय करतो की त्या सडाच्या तोंडावरती एका बारीक सुईने लिगॉल्स आयोडीन त्या सडाच्या तोंडाच्या पूर्ण वर्तुळाकारपर्यंत थोडं 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 त्याच्या त्वचेमध्ये टोचतो आणि हे 2 ते 3 वेळा असं टोचल्यानंतर तिकडे इरिटेशन होतं किंवा जळजळ होते आणि ते जळजळ झाल्यामुळे त्या सडाचं तोंड आपोआप एक कालांतरानं बंद होतं. अच्छा. म्हणजे आपण ते जे मोठं झालेले तोंड आहे त्याला वर औषध प्रक्रिया करून त्याला बंद करू शकतो. सर मला या व्यतिरिक्त असं विचारायचं आहे की तुमचा जो पशुवैद्यकीय शल्यचिकित्सा विभाग आहे यांच्या अंतर्गत काही नवीन गोष्टी तुम्ही शोधून काढल्यात का? नवीन प्रक्रिया शोधून काढल्यात का? अगदी अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारलात आपण.
कारण हे जर आपण पाहिलं सडाच्या आणि कासेच्या शस्त्रक्रिया, तर ह्या आतापर्यंत पारंपरिक पद्धतीने आपण ह्या शस्त्रक्रिया करतो किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा जे काही पशुवैद्यक आहेत त्यांच्या त्या पारंपरिक पद्धतीने शस्त्रक्रिया करतात. म्हणजे की सडावरती जर सडामध्ये गाठ तयार झालेला असेल तर त्या सडाला पूर्ण चीर द्यावे लागते. पूर्ण सड तो चिरावा लागतो आणि त्याच्यामधून तो गाठ काढावी लागते. त्याच्यामध्ये तो येणारा इन्सिजन असतो, जे सर्जिकल इन्सिजन असतो तो मोठा असतो, मोठा चीर त्याच्यावरती घ्यावा लागतो. किंवा खडे असतील दुधाचे तेच काढायचे असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला ते सडावरती चिरून त्याच्यातून ते खडा बाहेर काढावा लागतो. किंवा जे मी बोललो की जाळ्या आतमध्ये तयार होतात, पडदा तयार होतो, तो पडदा काढण्यासाठी सुद्धा पूर्ण सड आपल्याला ओपन करून त्याच्यामधून ते पडदा वगैरे बाहेर काढायला लागतो. परंतु आमच्या विभागामध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या शल्यचिकित्सा विभागामध्ये आम्ही आता एक इन्स्ट्रुमेंट आहे की जे आपल्याला त्या सडाची चिरफाड न करता त्या सडाच्या तोंडामधून आपण आतमध्ये एक कॅमेरा टाकतो आणि त्या कॅमेराच्या माध्यमातून आपण आतमध्ये सडामध्ये काही इजा झालेली आहे का, आतमध्ये खडे आहेत का, किंवा आतमध्ये जाळी तयार झालेली आहे का, किंवा आणखी काही फिशुला म्हणजे एक्स्ट्राचं होल तयार झालेलं आहे का, हे कसलीही चिरफाड न करता आपण त्या सडामध्ये कॅमेरा आतमध्ये टाकून ते पाहू शकतो. आणि जर आपल्याला आतमध्ये आढळलं की त्याच्यामध्ये खडे तयार झालेले आहेत किंवा जाळी तयार झालेली आहे किंवा आतमध्ये गाठी आहेत, तर मग त्याच उपकरणाच्या साहाय्यानं, त्याच उपकरणाच्या माध्यमातून आपण छोटीशी इन्स्ट्रुमेंट, जे सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स असतात ती आतमध्ये टाकू शकतो आणि ते आतल्या आत त्या गाठी किंवा त्या खडे फोडून किंवा त्या गाठी आपण काढू शकतो. आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्या जनावराच्या सडावरती टाके येत नाहीत, कुठल्याही प्रकारचा कट त्या जनावराच्या सडावरती आपल्याला घ्यावा लागत नाही. त्याच्यामुळे हे अत्यंत कमी कट घेता किंवा त्या जनावराला कमी वेदना देता हे शस्त्रक्रिया आपण आमच्या मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या शल्यचिकित्सा विभागामार्फत आम्ही सुरू केलेले आहेत. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या चर्चेतून आपल्याला हे समजलं की दुग्धजन्य जनावरांच्या सडावर किंवा कासेवर जे काही आजार उद्भवतात ते फक्त त्यांच्या आरोग्याशी निगडीत नसतात, तर त्यामुळे आपलं आर्थिक उत्पादनही कमी होऊ शकतं. यामध्ये प्रामुख्याने सडावरच्या त्वचेवर, सडांच्या पोकळीमध्ये आणि सडांच्या तोंडावर वेगवेगळे आजार उद्भवतात. पण यावर योग्य उपाययोजना करून आपण त्यापासून नियंत्रण मिळवू शकतो. तर सर, आज आपण इथे आलात आणि आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद.